नमस्कार, मी श्रुतिका। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारा आणि अगदी नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकाल असा गव्हाचा गोड पदार्थ। तर खूपच छान आणि मस्त होतो आणि विशेष म्हणजे खूप पौष्टिक असतो हा पदार्थ। ह्याचंच नाव म्हणजे गुलगुले। तर खूप छान आणि असे छान मस्त टेस्टी लागतात हे भजे आणि खूपच झटपट होतात। चला तर मग रेसिपी बघूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। इथे आपण 1 वाटी बारीक किसलेला गूळ घेऊया। तर हा गूळ चिक्कीचा वगैरे नाही, साधाच घेतलेला आहे। तर एका मोठ्या भांड्यामध्ये हा गूळ मी टाकून घेतला। त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे। तर गरम पाणी टाकल्याने गूळ लवकर विरघळायला मदत होते। तर पूर्ण विरघळेल तोपर्यंत आपल्याला हा गूळ छान मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। तर गरम पाणी टाकल्यामुळे सुरुवातीला मी थोडं चमच्यानेच हे मिक्स केलं, नंतर हाताने सगळे त्यातल्या गाठी मोडून घेतल्यात। तुम्ही बघू शकता की इथे हा गूळ पूर्ण आपला विरघळलेला आहे। आता एका गाळणीमधून हा गूळ आपण गाळून घेऊया, जेणेकरून ह्यामध्ये जर काही कचकच असेल तर ते यामध्ये अडकेल, म्हणजे खाताना आपल्याला गुलगुले असे कचकच लागणार नाही। तर बघा, हा मी सगळा गूळ एका भांड्यामध्ये गाळून घेतला। आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया। असे केल्याने गुलगुले छान रुचकर लागतात। पण लक्षात ठेवा, चिमूटभरच मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही। त्यानंतर चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ यामध्ये मी टाकून घेते। तर 1 वाटी मी इथं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि वाटलं तर पुन्हा थोडंसं टाकेल। चिमूटभर बेकिंग पावडर टाकलेली आहे, ती ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाका, नाही टाकली तरी गुलगुले छान होतात। आता हे पूर्ण मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। भज्यांचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे थोडंसं भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्टसर असं भिजवायचं आहे। तर बघा, माझं थोडं मला पातळ वाटतंय म्हणून अजून थोडंसं पीठ टाकलेलं। तर असं टोटल मला 1.5 कप पीठ इथं लागलेलं आहे। 1.5 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1.5 कप पीठ आणि गूळ मी 1 वाटी घेतलेला आहे। जर तुम्हाला गोड अजून आवडत असेल तर गोड जास्तसुद्धा घेऊ शकतात, कमी जास्त गुळाची टेस्ट तुम्ही करू शकतात। आता हे छान मस्त भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। 20 ते 30 मिनिट हे पीठ छान आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे। 20 ते 30 मिनिटानंतर बघूया, पीठ छान मस्त मुरलेलं आहे। तर 20 ते 30 मिनिटासाठी हे पीठ आवर्जून तुम्ही मुरायला ठेवा। लगेच करायला घ्याल तर गुलगुले असे छान मस्त गरगरीत आणि टम्म फुगत नाही। तर थोडं मुरू दिलं तर छान मस्त फुगतात ते। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने सोडायचे नाही, तर बोटांना असं पाणी लावून घ्यायचं आणि बोटांच्या साहाय्याने हे गुलगुले आपल्याला तेलात सोडायचे आहे, जेणेकरून आपल्या गुलगुल्यांना छान असा गोल आकार बसेल। तर गुलगुले जनरली गोलच असतात, म्हणून आपल्याला तुम्ही चमच्यानेही सोडू शकतात, पण बोटांनी सोडले तर गुलगुल्यांचा आकार गोल होतो। तर तेल तापलेलं आहे, आता आपण एक एक करून तेलामध्ये हे गुलगुले सोडून घेऊया। गॅस हा लो टू मध्यमच ठेवायचा। तर गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर गुलगुले बाहेरून छान लाल होतात पण आतून कच्चे राहतात। तर थोडेसे आता तेलाचे बुडबुडे आपले कमी झाले की आपण दुसऱ्या साईडने सुद्धा छान त्याला परतून घेऊया। तर बघा, बुडबुडे थोडे कमी झाले। आता सगळ्या साईडने छान मस्त मध्यम आचेवरती हे गुलगुले आपण छान तळून घ्यायचे आहे। हे गुलगुले खूपच पौष्टिक असतात, कारण यामध्ये आपण गूळ सुद्धा वापरलेला आहे आणि अगदी झटपट होतात की फक्त तुम्ही बघितलं असेल 2 साहित्यामध्ये हे गुलगुले झालेले आहे। आणि आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल तर तेव्हा सुद्धा हे गुलगुले वापरतात। अगदी पारंपरिक असे हे गुलगुले आहेत आणि याला कोणी कोणी गोड भजे सुद्धा म्हणतात। तर बघा, आता हलकासा रंग बदललेला आहे आणि गुलगुले एकदम डार्क रंगाचे नसतात, तर थोडेसे असे सोनेरी होतील तोपर्यंतच ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर बघा, आता रंग छान बदललेला आहे। आता एका टिश्यू पेपरवरती हे आपण काढून घेऊया। असे आपले हे गोल गरगरीत गुलगुले तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।